तेवढं चांगला म्हणलं आहे. जय श्री स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गुरुदेव दत्त. जगदंबे जगदंबे जय गजानन महाराज की जय. व्हेरी गुड. बरंचसं समजलं. बरेचसे पाठक ही मूर्तीला कलर लावला. कलर नाही लावायला पाहिजे. ही जुनी कलर. आता हे लोक मला पण आता हे दगडाचं मंदिर आहे बघा. हे गणपती भक्त बघा फार प्राचीन. जसे आपलं पंचवटीला मंदिर आहे. किती छान मंदिर. शाबास शाबास. हे आपल्याकडे नाशिकचे आलेले आहेत. हे ओरिजिनल नॅचरली आहे. ओरिजिनल बघा ना. अखंड दगड आहे. असा कलर इतका छान कलर. बेस्ट वाटला मला. उत्तम. हे तुमचे सर्व ऍक्टिव्ह जीवन माणसाचं आहे. मृत्यू आहे. कलर नव्हता मूर्तीला. कलरच द्यायला नाही पाहिजे. कलर नकोच पाहिजे. हे याचं नाव पिंपळेश्वर होतं. पूर्वीला हे गावाचं नाव पिंपळेश्वर. म्हणजे इकडं पिंपळेश्वर म्हणजे खूप झाडी पिंपळाची असायची. पण याला आणि हा पिंपळ तालुका होता. या करायला पूर्वी ब्रिटिशच्या टायमाला हा तालुका होता. साखरीपेक्षा हे गाव मोठं. पण त्याला नाव आता पिंपळनेर दिलं गेलेलं आहे. पिंपळनेर ग्रामीण भाग शेरी आहे. आता तरी छान गाव आहे. आणि लोकसंख्या बी या गावाची जवळजवळ 50 ते 60,000 लोकसंख्या आहे. आणि संतांची भूमी या पिंपळनेर असं एकमेव गाव आहे. मध्यस्थी गुजरात आणि महाराष्ट्र बॉर्डरला गाव आहे. चाललेलं आहे सर्व देवाची. आणि आनंद वाटतो एकंदरीत. सर्व महादेवाचं मंदिर, हनुमंतरायाचं मंदिर, स्वामी समर्थाचं मंदिर, गुरुदेवाचं मंदिर आहे. हात सुट्टीला येऊन येणार हो. वा वा. मामा कोण सासले प्रश्न नाही. बरं वाटलं. असं मागून ना मग मावली चालेल. मागून ना मग हो आलं होतं ना. आम्ही लहानपणी यायचो ना. किती मस्त वाटतं बघा. बरं झालं तुम्ही केलं. कलर नाही मारला नंदी वागताना. कलर महादेव शंकर भगवान की जय. हर हर महादेव. हरि ओम. शांती शांती शांती. एकदम अत्यंत उत्तम. चांगलं कलर दिल्यामुळे उजेड भरपूर पडतं. म्हटलं एकदम मस्त पडतं. अति उत्तम चांगलं मंदिर. भोलेनाथचं दर्शन झालं. वडील त्याचे वडील येऊन गेले. हे येऊन गेले. आमच्या बहिणी येऊन गेले. इथं हे सर्व चाललंय भगवंताची कृपा. आपण काय करता करता तू आहे ना. जाय राहुल पुढे जा. त्यांच्याजवळ ओके. तुम्हाला सीडी देतो पाठवून. क्लिप नाही तर हे वैद्य हे माझ्याकडे आले. मला भेटायला आले. हो माझ्या याचे वडील आहेत ना. पूर्वीला युनियन बँकेत नोकरीला होते.
काय भानुसे म्हणून भानुसे. भानुसे. हा. हे ओळखत असते हा, हे ओळखत असतील बरोबर आहे. अण्णा अण्णा ओळखत. हा. आणि हे लहान होते, हे पोरीतून लहान होते तेव्हा इथं होते. त्यामुळे त्याच्या पप्पाची माहिती होती. मी पण युनियन बँकेत आणि ते पण युनियन बँकेत. हो. मग स्वामी समर्थ मंदिरचं दर्शन घेतलं. शिवलिंगचं येतं तिकडं. मग पुन्हा हे गणपतीचं मंदिर कुठं नाही अशी मूर्ती. हे एक सिद्ध आपल्या इथे सिद्धिविनायकाचं मंदिर आहे ना मुंबईचं. हा नाही ना, हे महाराष्ट्र जुनं दैवत आहे. हे अगदी जुनं आहे. टिळक वगैरे सगळे येऊन गेले. बघा लोकमान्य टिळक सुद्धा येऊन गेले इथं. यांनी पहिल्यांदा यांना गांधीजी यांचे मोठे मोठे आपल्या डोक्यावर खड्डे होते इथं. कुठे या रोडावर. हा असं मोठे मोठे खड्डे होते. लवण होता इकडनं असं पाणी जायचं पूर्वीला नदीकडं. आणि नदी जवळच येते. थोडं थोडं खाली. हा बस 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 थोडं खाली. हा बस क्लोजअप घेऊन झूम. ती मस्त ते पण उजव्या सोडण्याची आहे नाही. डाव्या डाव आहे ना. नाही उजवी राईट साईड आहे. उजवी साईड आहे. उजव्या सोडण्याची. कडक देव कडक नाही कडक राहते. कडक असतं. क्लोजअप करता तिकडे मिळाला लिव्हर काय गांधीचं. अरे वा. आई लगेच ओळखेला. आई लगेच समोर ना कलर घे. हा हा ते बाई येते. कलर नाही ते समोर कलर वरतं समोर ते काय तिथून खालून जायचं ते. त्यांच्या लक्षात त्यांना गाव चांगलं वाटतं. माडीवर युनियन बँक. माझी तर बहीण आहे. हो ना?